महान पुरुषावर संकट येतात, आलेलेच आहेत. वेदाच्या आज्ञेनं वागणारा, ब्रह्मचर्यानं राहणारा, पितृआज्ञेचं पालन करणारा अजातशत्रू असूनही त्याच्यावर ही संकट आली सगळी. म्हणतो महाराज, संकट मोठ्या माणसावरच येत असतात, चिल्लर माणसावर काय संकट येईल? नल राजावर संकट आलं, धर्मराजावर संकट आलं, रामावर संकट आलं, यायचे लोक त्यांच्यावर संकट येईल. साधारण माणसाला संकट काय हे कळतच नाही. आणि थोडीशी घाईरामाने याच्याकरता केली. सुमंतला सांगितलं की माझे वडील जगतील असं मला वाटत नाही, माझा वियोग त्यांना सहन नाही होणार, म्हणून तू शीघ्र रथ घेऊन परत जा आणि मी गंगा तीराहून पलीकडे गेलो हे वर्तमान त्यांना सांग. सुमंत जायला तयार नाही आहेत. सत्कारपूर्ण आदरासहित वागणं हे रामायण आहे साहेब. भागवताचं विशेष प्रेम प्राधान्य आहे. सुमंत म्हणतात मी जातो, पण दशरथासमोर जाऊन मी तुमच्या पुत्राला वनात पोहोचून आलो हे वाक्य कसं उच्चारू हे तुम्ही मला सांगा. हे वाक्य उच्चारायला मी शिल्लक राहील काय? मी याचना करतो, तुम्ही माझा त्याग करू नका, मी रथ पाठवून देतो. सुमंत म्हणतात मी महामंत्री आहे, तुमच्याबरोबर चालतो. न येऊ द्याल तर मी प्राणाचा त्याग करतो गंगेत. धर्मसंकट फार असतं, ती काय करावं. रामांचा आर्ग्युमेंट आहे. राम म्हणतात सुमंत तसं नाही आहे, तुम्ही मंत्री आहात, चिंता माझ्या लहान्या आईला आहे कैकेयीला, हा गेला की नाही गेला की थांबला मध्ये कुठे, काही यानं व्यवस्था तर नसेल करून ठेवली, म्हणून तुम्ही तिला जाऊन सांगायचं की मी रामाला गंगेच्या पलीकडे पोहोचून आलो, म्हणजे ती समाधानानं जेवेल आणि झोपेल. तिच्या समाधानाकरता माता आहे माझी ती, तुम्हाला जावं लागेल. आणि त्यानंतर त्या गुहकाने भगवंताच्या जटा बांधून दिल्या. जटा कृत्वा गामिष्य ज्ञान मानव हा तात्शक्ता राजपुत्रा एक गुहक माणूसा. चीक आणला, चीक, वडाचं दूध काढलं आणि रामाला सांगितलं महाराज आजपासून तुम्ही आता तपस्वी, तुमचं मुकुट काय असेल, शिरस्त्राण वगैरे काही नाही, तुम्ही आता जटा तुमच्या डोक्याच्या धारण झाले. हे 14 वर्षापर्यंत असंच राहील, तुम्ही याल त्यावेळेला इथेच काढू. काय योग असेल काय नसेल. जटाधारी झालेले राम दीर्घबाहू जटिल त्वाम धारयात. हा जो प्रसंग आहे हा रामचरित मानसात तुलसीदासांनी अतिशय चांगला रंगवलेला आहे. त्याच्यापेक्षा उत्तम नाथाने रंगवलेला आहे भावार्थ रामायणात, कारण विस्तार फार जास्त विस्तार केलेला आहे. ज्या वेळेला गंगेची पूजा सीतामाईनं केली, गंगेच्या पलीकडे जायचं. शहाणा माणूस चंद्रभागेत आपण आंघोळ करतो पंढरीला, एकदम पाय नसतात ठेवत पाण्यात, आधी आचमन करावं लागते, तीर्थ भालावर घ्यावं लागते, हात जोडावं लागते. तीर्थातल्या कोणतंही गंगा असो, यमुना असो, सरस्वती असो, इंद्रायणी असो, चंद्रभागा असो, आणि मग पाण्यात प्रवेश करायचा असतो. सीतेने पूजा केली पहिल्यांदा. मौन पूजा नाही आहे सीतामाईची. सीता म्हणते ततस्त्वाम देवी सुवगे क्षेमेण पुनरागतः यक्षे प्रमिता गंगे सर्व काम समृद्धी रहू. माते गंगे, पुन्हा आम्ही जर कुशलपूर्वक परत आलो तर मी माझ्या पद्धतीने तुझी पूजा करील, कारण तू तर त्रिगामिनी आहेस, स्वर्गातही आहेस, पाताळातही आहेस, पृथ्वीवरही आहेस, तू देवनदी आहेस. मी तुझ्यासमोर नतमस्तक तर होईनच, पण गवाम शतसहस्रंच वस्त्राण्यानं 1,00,000 गाई तुला अर्पण करील. आणि प्रिय भोजन ब्राह्मणांना जीव घालील, 1,00,000 ब्राह्मण भोजन मी घालील, त्यांना उत्तमोत्तम वस्त्र आदी प्रदान करून मग मी तुझी पूजा करील. आता हा मी श्लोक तुम्हाला वाचून दाखवतो, कारण तुम्ही अशा श्लोकामुळे संभ्रमात पडता आणि जे वैदिक धर्माची, हिंदू धर्माचे विरोधक आहेत ते हिंदूचं याच्यावर टीका करतात, म्हणून निदान कीर्तनकारांनी ते लक्षात ठेवायलाच पाहिजे. सुरा घटसहस्रेण मांस भृत्तैव तेदेनच
यक्षेत्वा प्रियताम द्वेमी पुरीम पुनर्वाक्ता. हे गंगे, पुन्हा अयोध्यापुरीत परत जाण्याकरता ज्यावेळेला मी इथे येऊ, सहस्रो देव दुर्लभ पदार्थ, राजकीय भोगरहित पृथ्वी, वस्त्र आणि अनेक प्रकारच्या अन्नद्वारा मी तुला प्रसन्न करून घेईल. यात मांस भुजतो देणं हे पद आहे. म्हणजे मांसाहार शिजवून किंवा मांसानं युक्त श्रेष्ठ पदार्थ अन्न तयार केलेलं असा अर्थ होईल सरळ, कारण ही सरळ पंचमी आहे. सुरा घटसहस्रेण म्हणजे मदिरा आणि दारू नाही. सुरावई मनवन्नानाम, जी डाळिंब आणि सहद याच्यापासून केल्या जाते. एक भाग सहद आणि 2 भाग डाळिंबाचा रस हे मिश्रित करून त्यापासून जी बनवल्या जाते ती दारू नाही, सुरा नाही, मदिरा नाही. बरं, त्यानं मी तुझं पूजन करील, तुला नैवेद्य लावीन. आणि मांस याचा अर्थ आता मी तुम्हाला थोडंसं एक 2-3 मिनटं विवेचनानं सांगतो. या श्लोकात सुराघट सहस्रेण याची जी व्युत्पत्ती आहे, सुरेषु देवेषु न घटन्ते अशी व्युत्पत्ती याची. सुरेषु देवेशी न घटन्ते सतंत्वात्मया तेव्हा सहस्रम तेन, सहस्रम संख्या कर्तुम तयार तेन. म्हणजे देवता ज्याचं सेवन करतात, सहस्र देवता ज्याचं सेवन करतात ते मिश्रण. आणि मांसभूतोदेन ही व्युत्पत्ती मी तुम्हाला सकाळी सांगितली. फळाची वरची साल काढून आतली बी काढून जो गुदा राहतो त्याला मांस असं म्हणतात. ही एक उत्पत्ती आहे. आणि मांसभूतोदेन नास्ति अंशो राजभागे, याचं निर्वचन करावं लागेल. यस्यांस एव भूमी पृथ्वीव्रतम अस्त्रम, अशा पक्व केलेल्या फळाच्या गुदद्वारा तुझा नैवेद्य तुला अर्पण करील. कारण एवढा श्लोक जर शिकल्या सवरलेल्या शहाण्या माणसाला एखाद्या संस्कृतच्या लेक्चरला सापडलं की त्यानं बोट ठेवलं, म्हणून त्यांना आमच्याजवळ आला. तुम्ही त्याचं उत्तर देऊ नाही शकणार, कारण त्याला तर निर्वचन लागेल, शब्दकोशातून व्यवस्था लागेल. याप्रमाणे पूजन झालं. समृद्धशाली वत्सदेश पुढे आहे. राम वाल्मिकी रामायणात नसलेला भाग मला सांगावा लागेल तुम्हाला. वाल्मिकी रामायणात एवढंच आहे की मग वत्सदेश गंगेच्या पुढे आहे. तेव्हा त्या केवटाने नाव आणल्यानंतर राम सीतेला लक्ष्मणासहित परतीराला पोहोचवला आणि त्यांच्यासोबत तो गेला. पण इथे रामायणकारांनी हा भाग सांगताना जो सांगितला आहे तो तुम्हाला परिचय आहे म्हणून मी विस्तारानं सांगत नाही. पण तिथे असं म्हणतात की रामाची पाद्यपूजा जेव्हा केली, वाल्मिकी नाहीत म्हणत, तुलसीदास महाराज म्हणतात, कारण तुलसीदास दुसरे वाल्मिकीच आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे की केवटाने ज्यावेळेला पूजा केली त्यावेळेला राम त्याच्याकडे पाहत होते, तू माझ्या पाद्यपूजेत आतुरता काय तुझी. त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही असं ऐकलं की दगडाचा स्पर्श झाल्यावर त्याची बाई झाली. ही माझी नाव उदरभरणाचं साधन आहे. त्यांच्याजवळ 500 नावं होत्या चालवणाऱ्या, 500 राजे होते. लाकडाची जर स्त्री झाली, कठीण दगडाची झाली तर लाकडाची का नाही होणार. आणि 2 नारी ज्याच्या घरी पाप बसे त्याचे दारी, मला पत्नी आहे, ह्या नावेची बाई झाल्यावर मग माझा प्रपंच विस्कळीत होईल. म्हणून तुमच्या पायाला काही लोशन असेल, काहीतरी असेल, स्पर्शानं स्त्री होण्याची, ते काहीतरी काढून टाकतो, पाण्यानं धुवून टाकतो. युक्तीचं बोलणं आहे की नाही. त्याला तीर्थ घेणं हे महत्त्वाचं होतं. आणि प्रयागापर्यंत, प्रयागाचं कसं आहे, हे 2-4 गावं आहेत, हे पुराण काळातली, इतिहास काळातली. नावेत लक्ष्मण उभे आहेत, सीताराम बसलेले आहेत. राम चिंतित याच्याकरता आहेत की मी राजा आहे, आज माझ्याजवळ काहीही नाही. मी गंगेच्या पलीकडे गेल्यावर याला काय बक्षीस देऊ, याला मजुरी तर द्यावी लागेल ना. राजा फुकट प्रवास नसत. आता आपले मिनिस्टर आहे का आजचे, AC 1मध्ये तेच असतात सगळे, AC 2मध्ये तिकीट घेऊन बसणारे किती असतात, 10-20%, बाकी सगळे फुकटेच असतात.
आता काय कराल त्याला? त्याने सांगितलं मला हे जुळणार नाही. बायकोला वागाव काय? तुम्ही जसं निंदन आणलं तर बायकोला म्हणतो व हातातल्या 2 बांगड्या काढून दे, मग पहिली बंडी गेली की आणून देईल. कारणच नाही. पत्नी पतीचं मनोगत ओळखणारी पाहिजे. सीतेनं ओळखलं रामाला आपला पती चिंतित आहे, कारण याला मजुरी द्यावी लागेल आणि यांच्याजवळ काही नाही आहे. म्हणून 2 वस्तू राजा जनकाने तिला दिल्या होत्या जाताना, परत म्हणजे सासरी जाताना. एक डोक्यावर घालायचा तो मणी असतो मोठा, राजस्थानातल्या बाया बांधतात, मोठा असतो सर्च लाईटसारखा. आणि एक पृथ्वी मोलाची मुद्रिका. ती जनकांना थोडंसं इंद्राकडून अशी 3 व्यक्तीद्वारा मिळालेली होती, सीतेला दिली. सीतेनं पृथ्वी मोलाची मुद्रिका काढून रामाच्या हातावर ठेवली त्याला देण्याकरता. ते नावाडीमुळे त्याला काय 100 500ची नोट 1000ची कळत नाहीच तुम्हाला वाटते काय? रामाने जेव्हा त्याच्या हातावर ठेवली त्याने गंगेत टाकून दिली. आता नाथ महाराज सांगतो. नाथ महाराज म्हणतात त्यांनी का टाकून दिली? त्यांनी सांगितलं मला साधा नाही आहे, एक सुतार आहे किंवा एखादा न्हावी आहे, त्याला हजामत करायची असेल तर न्हावी त्याच्याजवळून पैसे घेत नाही, कारण दोघांचा सम व्यवसाय आहे, हा नियम आहे की नाही. आता तुमचा आणि माझा व्यवसाय एक आहे. मी गंगेच्या पार लोकांना उतरवतो, तुम्ही भवसागरावर तुमची नाव चालते तिथे लोकांना उतरवता जीवांना. व्यवसाय तुमचा माझा एकच आहे की नाही. म्हणून इथे मी तुम्हाला पलीकडे केलं गंगेच्या, मी भवसागरावर येईल त्या दिवशी तुम्ही मला पार केला, दॅट्स ऑल, झाली तुमची माझी भिट्टम पाठ. किती चातुर्य लागते याला. नाथांनी फार गोड वर्णन केलं आहे. नाथ माऊली म्हणते, अरे रामसेवक कसे आहेत या 6व्या श्लोकापासून तो 26व्या श्लोकापर्यंत राम जे काही लक्ष्मणाला बोलले थोडंसं विचित्र विचित्र बोलले, परीक्षा आहे त्याची. राम म्हणतात, लक्ष्मणा आज आपले वडील निश्चितच दुःखात आहेत आणि त्याला कारण काही आहे असं तुला वाटते का रे? कामाचा गौरव अधिक आहे. लक्ष्मण म्हणतात, दादा मी तुम्हाला तिथेच सांगितलं होतं की मी दशरथाला कैद करतो आणि तुम्हाला राज्याभिषेक करतो. थोडीशी कैकेची निंदा आलेली आहे. आणि मग राम बोलले, पोरा मी तुझी परीक्षा पाहत होतो, तुझ्यात बल किती आहे मला विचार. तुझं बल तुला माहीत आहे, पण तुझं बल मला माहीत आहे. एको व्ययम युद्ध्याच पृथ्वीं चापि लक्ष्मणः तथे राम प्रीकृद्धो तनु वीर्यम कारणम. लक्ष्मणा जर खरा मी कुपित झालो असतो ना, तर बाणाच्या द्वारा अयोध्यापुरी आणि समस्त भूमंडल निष्कलंक करून माझ्या अधिकारात करून घेतलं असतं. पण बलपराक्रम निर्बलावर दाखवता येत नाही. याकरता राजाला कैदी करता येत नाही आणि पितृ आज्ञेचं उल्लंघनही करता येत नाही. सहज तुझं मत जाणून घेण्याकरता मी बोललो. गंगा आणि यमुना यांचा संगम आहे आणि तिथे आहे भारद्वाज आश्रम. त्या भारद्वाज आश्रमातला जो अतिथी सत्कार आहे तो थोडं विचित्र आहे. कारण प्रयागराज, तीर्थराज प्रयाग, हे 3च तीर्थराज आहेत. पुष्कराज, प्रयागराज, बस बाकी तीर्थ आहेत एवढं खरं. म्हणजे 68मध्ये भारद्वाजांच्या आश्रमावर आगमन रामांचं जाताना आहे, येताना आहे. आणि आतिथ्य सत्कारात साधू संत क्षत्रिय राजाबरोबर कसं वागतात हे पाहण्यासारखं आहे. कारण राजा हा विष्णूचा अंश आहे. ब्राह्मणांनी क्षत्रियाचा सत्कार करावा काय, करू नये. पण विष्णू अंश राजा असल्यामुळे भारद्वाजांनी सत्कार केला. त्याचा खुलासा त्यांनी केला. तस्य तदवचनम श्रुत्वा राजपुत्रस्य धीमितः. धर्मात्मक राम अर्घही दिलं आणि एक गाय रामाला अर्पण केलं. तर राम त्या गायीचं काय करतील? त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही क्षत्रिय रोज गोदान करतो, तुम्ही मला गाय अर्पण केली तर काय सांगावं? त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला अर्पण केली नाही, तुमच्यात जो भगवान विष्णू आहे त्याला मी ही दक्षिणा दिलेली आहे. हे ब्राह्मण आहेत, तुम्ही जेव्हा यांना 2 रुपये दक्षिणा देता
त्यावेळेला यांनी स्वतःत विष्णूचं आवाहन करावं लागते. विष्णूचं आवाहन करून दक्षिणा घेतली तर पसते. ते आवाहन न करता यांनी गोळा केलं तर असं समजा नरकाचं साधन गोळा झालं. जीवाला दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही, म्हणून देवाचं आवाहन करावं लागते. महाविष्णूचं आवाहन करणे मग दक्षिणा घेणे. तुम्हाला नाही दिलं मी तर तुमच्या द्वारा भगवतार्पण केलेलं आहे. आणि सरळच आहे सगळं. दशक्रोशा इतस्तात. किती आले राम? ते म्हणतात तिथून 10 कोस. आणि एका रामायणात असं लिहिलेलं आहे 30 कोस, 2 मैलाचा 1 कोस आणि 1.5 किलोमीटरचा 1 मैल. मग आता 10 कोस धराल की 30 कोस धराल? जी माहिती त्यांनी सांगितली आहे भरद्वाजांनी, ते म्हणतात त्या ठिकाणी वानर सगळ्यात जास्त आहेत, रीछ जास्त आहेत, पण प्रख्यात पर्वत आहे त्याला चित्रकूट असं नाव आहे. आलं ना चित्रकूटापर्यंत? आता जी गुप्तगंगा चित्रकूटात आहे, आता 2 वर्षापूर्वी जिचा शोध लागला, जी चित्रकूटाच्या नदीतून आतून जी वाहते ती डायरेक्ट काशीपर्यंत गंगेला जाऊन मिळते. भूमिगत गंगेचा शोध कसा लागला असेल? आधुनिक मापाप्रमाणे माझ्या मते आज आपण बाय रोड गेलो तर 80 किलोमीटर नक्की आहे आजही. ह्यात जेवढे विधानं आहेत भरद्वाजांचा जन्म तुम्हाला माहितीच आहे, भागवतात मी अनेक वेळेला सांगितलेला आहे. दोघांनी भरण पोषण केलं म्हणून भरद्वाज आहेत ते. आता चंद्राची कथा आहे ती जाऊ दे. आता त्यांनी सांगितलं महाराज आम्ही गंगा पार करून आलो, यमुनेचं काय करावं? तो बेडा असतो की नाही समुद्रात, ज्याला आपण डोंगा म्हणतो, तर द्वारा यांचं 43व्या दिवसापर्यंत रामांचं चरित्र वाल्मिकी रामायणात डे वाईज आहे. डे वाईज यात्रा करणाऱ्याला माहीत आहे तिथे श्यामवट होता पूर्वी, आजही श्यामवट आहे, पण तो तेव्हाचा नाही आहे. 2 मैल लांब गेल्यानंतर भारद्वाज म्हणतात तुम्हाला नीलवनाचं दर्शन होईल. त्या वनात झाडाची पानं नीलवर्णच आहे सगळी. तसं अनेक जांबुनादादी वृक्षाची वर्णनं आहेत त्याप्रमाणे. आणि हे बेड्यावर सगळं सामान ठेवलं. त्यांच्याबरोबर एक कुदळ होती, एक गवताच्या पिटारीवर चांबडं शिवलेलं ती एक पिटारी होती, ज्यात दर्पण म्हणजे आरसा होता सीतेचा, आणि कंदूक होता. कंदूक म्हणजे चेंडू खेळण्याचा. बस एवढी माहिती आहे तिथे. वस्त्र दुसरं नव्हतं. आता हिंसक पशूचा वध तर करावाच लागेल, त्याला तर काही इलाज नाही. यमुना पार करून तटवर्ती अरण्य, सगळे अरण्यच अरण्य आहे, त्यावेळेस दुसरं काही नाहीच आहे. चित्रकूट आल्यानंतर फार महत्त्वाचं आहे. लक्ष्मणाला आज्ञा देवाने दिली, इथे झोपड्या निर्माण करतील, कुट्या, बांबू कापून कुट्या निर्माण केल्या. राम देव आहेत बरं, तरी त्या पर्णकुटीची निर्मिती झाली. एक काय असेल ते स्वयंपाकाकरता, रामाकरता आणि सेवकाकरता 3 खंड निर्माण केले त्या कुटीचे. आणि सीतेसहित रामाने वास्तुपूजा केली. हे रामायणात राम वास्तुपूजा करतात. तुम्ही तर घर बांधतात, सत्यनारायण इकडे की सत्यनारायण वास्तुपूजेचा संबंध कुठे आहे? रामालाही माहीत होतं की जिथे आपण थोडंसंही बांधकाम करू तिथे वास्तुपुरुष आपोआप निर्माण होतो, त्याची शांती करावी लागते. त्याचं साधन फक्त वास्तुशांती आहे, सत्यनारायण नाही. आत्ता येणारा गुढीपाडव्याला तुम्ही म्हणतात तिथे पाहायचं काम असते, 3:30 मुहूर्तातला मुहूर्त. गुढीपाडव्याला लग्नाला वाईट इज ऑल फुलिशनेस. कोण म्हणते गुढीपाडव्याला लग्नाचा मुहूर्त आहे किंवा असतो? दिवस शुभ आहे की लग्नाचा मुहूर्त आहे? शुभ मुहूर्त आणि लग्नाला लागणारा दिवस याच्यात मध्यंतर आहे. काय कराल? आणि पहिल्यांदा वाल्मिकी आश्रम, महर्षी वाल्मिकीच्या आश्रमात गेल्यानंतर वास्तुपूजेच्या वेळेला काय घडलं हेही इथे आहे. कारण एणयम मासमावृत्य शालाम क्षामहे वयम, पुन्हा तेच गजकंद नावाचं फळ असते त्याचा गुदा. त्या पर्णशालेची अधिष्ठात्री देवता
तिचं पूजन रामाने पहिल्यांदा केलं, तिला बली अर्पण केला त्या गुदाचा पक्व करून, आणि वास्तू शांती केल्यावर मग त्यात प्रवेश केला सीतेसहित. रामाने सीतेसहित वास्तू शांती करून प्रवेश केला, तसा प्रवेश केला नाही. लक्ष्मण पाहत होते. ऐणयम मासम, याचा अर्थ पुन्हा तसाचा तसा असला, व्यतिरिक्ती फलानी मुलानीच भक्षण वने, हे त्याला मांसाहार म्हणतात. फळाचा गुदा पक्व करून खाणे त्याला मांसाहार असं म्हणतात. आणि निघंटू ज्याला माहीत असेल, मी त्या दिवशी 24ला निघंटूचा उच्चार केला होता दशग्रंथीत. निघंटू मदनपाल संग्रह आहे, त्यात मृगाचा अर्थ आहे गजकंद. त्यांना श्लोक कसा आहे, मृगाच्या मांसानं अन्न शिजवून वास्तुपूजा केली. मृग म्हणजे गजकंद. मी ग्रंथाचं नाव सांगतो, पाहून घ्या. मदनपालाने लिहिलेलं जे निघंटू आहे, त्या निघंटूत मृग या शब्दाचा अर्थ गजकंद नावाचं फळ असं आहे. त्याला पक्व करून मग वास्तुपूजा करून रावण त्याला प्रसन्न करून घेतला. आता उत्तरात रोहिण्यात मुहूर्त चिंतामणी, ते शास्त्रीवर तुमच्यावर मुहूर्त चिंतामणी असेल तर मुहूर्त चिंतामणी त्या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे उत्तरा रोहिणी नक्षत्र आणि रविवार. उत्तरा म्हणजे तिन्ही उत्तरा, उत्तरा फाल्गुन असते की नाही, 3 उत्तरा आणि रोहिणी नक्षत्र. रविवार ब्रुव एवं स्थिर संज्ञकः. या मुहूर्तावर जर वास्तुपूजा केली तर निश्चित रूपानं त्या वास्तूत कधीही दोष निर्माण होत नाही. तुम्ही जे वास्तूचे मुहूर्त काढून देता त्यात हे पाहता काय, किंवा जे वास्तूचे मुहूर्त पंचावाने काढले त्यात हे सगळं पाहिलेलं आहे काय. फार चिंतन आहे याचं. आणि मग लक्ष्मणाने ज्याला काळी साल असते, गजकंद पाहिला काय कोणी? गजकंद तर पाहिला असेल तुमच्यापैकी पुष्कळाने. दक्षिणेत गजकंद असतात की नाही, त्याला काळ्या रंगाची साल असते, त्याचं मोठं असते ते. हां, ते चेडे एवढं असते मोठं. त्या गजकंदाला काळी साल असते वरची. ती काळी साल काढल्यानंतर आत फिक्का रक्तवर्ण आणि पांढरा त्याचा तो गुदा असतो. सलक्ष्मणम कृष्णमृगम हत्वा मेध्यम प्रतापवान. त्यांनी ते आणल्यानंतर ते सगळं पद्धतशीर शिजवून आणि याप्रमाणे रामाला त्या नैवेद्याकरता दिला. वास्तुयज्ञाची पूर्ती त्यांना करावं लागेल. त्यात त्यांचा निवास वगैरे हे सगळं याच्याकरता सांगितलेलं आहे. माणसाने फक्त अर्थ पाहून त्याच्यावर विश्वास ठेवू नये, त्यातला अंतर्थ पाहावा लागतो. सुमंत्र वगैरे अयोध्येला गेल्यानंतर मग आता दशरथाचा मृत्यू जरा विचित्र आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी की आपल्याला हे सांगावं लागेल. लक्ष्मणाचा संदेश सांगितला, तीव्र संदेश होता. रामाचा संदेश सौम्य होता. कथन दोघांचं करावं लागलं. सुमंताद्वारा ऐकल्यानंतर दशरथ मेले नाहीत ॲटवन्स. विलाप फार भयंकर आहे त्यांचा. मरताना त्याच्या तोंडात फक्त हा राम हा राम हा राम एवढे शब्द होते दशरथांच्या. आणि रामोच्चारणात दशरथ मेले. शरीर सुटलं, पण रामोच्चारण, रामदर्शन आणि रामाच्या मांडीवर शयन हा योग फक्त जटायूलाच प्राप्त झाला, दशरथाला नाही झाला. दशरथांच्या तोंडात फक्त राम होता. जटायू पक्षी आहे, प्रेत खाणारा पक्षी, मुडदा खाणारा, गिधाड गिधाड. काय भाग्य असेल. डोकं मांडीवर रामाच्या, मुखात राम आणि दर्शन रामाचं. हा त्रिवेणी संगमाचा योग फक्त एकाच प्राण्याला जगाच्या पाठीवर आला. फार प्रसन्न अवस्था आहे. आणि क्षमा कौसल्याने मागितली मृत्यूच्या आधी. मी तुम्हाला सकाळी सांगितलं श्रवणकथा कधी आलेली आहे. श्रवणकथा ज्या वेळेला कौसल्याला प्राण जाण्याच्या आधी दशरथांनी सांगितली. आज माझ्या मुखात हा पुत्र मी म्हणतो, याचं कारण फक्त श्रवणाच्या पित्याने मला दिलेला शाप, तो मला वरदान ठरला आणि मला पुत्र झाला आणि आज मला त्या पुत्राचा वियोग आहे. मी सकाळी सांगितलं ना, तो ब्राह्मण नव्हता. श्रवणवाच,
श्रवण दशरथाला म्हणतो, महाराज ब्रह्महत्या कृतम तापम हृदयानंत नदीजाम हिवराजा माम भूत ते मानसो व्यथा, व्यथित होऊ नका, मी ब्राह्मण नाही, वैश्य आहे, मी मेलो तरी तुमच्या बाणानं तुम्हाला ब्रह्महत्या नाही लागणार, असं काही बोललो होतो की नाही. आणि दशरथांनी शेवटी राम नामाच्या चिंतनात शरीर सोडलं. कोण आहे तिथे? तिथे कोण आहे? चारी पुत्र दशरथा अंतकाळी एकही कोण आहे? ज्यावेळेला धर्मराजाचा जन्म झाला कुंतीच्या उदरातून, मंत्रशक्ती होती आणि दुर्वासांचा प्रसाद होता. धर्मराजाचं स्वरूप फार वेगळं होतं, अतिशय तेजपुंज. तेव्हा लोभ निर्माण झाला कुंतीला. तिने सांगितलं, पंडूला, महाराज आपल्याला एक पुत्र झाला, पुष्कळ झाला, आता पुन्हा तुम्ही मला ह्या प्रयोगाला भाग पाडू नका. तेव्हा एक श्लोक आलेला आहे महाभारतात, न एकम पुत्रम पुत्र येती मानव. तिने सांगितलं, महाराज ज्याला एक पुत्र आहे तो निपुत्रिक समजावा, कारण एक काटता आहे केव्हाही मरून जाईल. एक पुत्र ज्याला आहे त्याला पुत्रवान म्हणता येत नाही. कमीत कमी 2 पुत्र असेल तर तो पुत्रवान आहे. इथे तर 100 मेले कौरवाचे, 100 असून निपुत्रिक झाला, ते गणित वेगळं झालं. म्हणून पुत्रवानाची व्याख्या तुम्ही असं करू नका. तर हे जरा विचित्रता आहेच. पण राम लक्ष्मणाच्या जीवनात 4 पुत्र असूनही बापाची मांडी मिळाली पाहिजे. मांडी याचा अर्थ असा की प्राण जाण्याच्या आधी पित्याचं शिर मांडीवर घेऊन मग त्याचं प्राणोत्क्रमण व्हावं, कारण पुत्र हा पित्याचा आत्मा आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माणूस वागतो, भांडतो, सगळं करेल, पण पुत्रमरणाचं दुःख सगळ्यात जास्त पित्याला होते. दाखवते आहे पण होते पित्याला, कारण बीज आहे ना त्याचं. तर शरीर आहे आणि मग मंत्रणा आहे. भरताला कोण आणेल? भरत कधी येतील? राजाची अंत्ययात्रा कधी काढायची? याच्या चितेला अग्नी कधी लावायचा? आता ती अयोध्येची मंत्रणा आहे. तेलानं भरलेल्या विशाल कढईत देव ठेवला, कारण शवाला सुरक्षित ठेवावं लागते. ज्या दिवशी अमृत महाराजांना समाधी दिली नरखेडला, पहिल्या दिवशी शरीर पडलं त्याचं, दुसऱ्या दिवशी समाधी दिली मी सकाळी. तर पंचही तशी झाली की त्यांचं शरीर पडलं त्यावेळेला त्यांचे पाय असे लांब होते, लांब पाय केलेले होते. प्राणोत्क्रमण झालं, त्याने ते शरीर त्याला तूप वगैरे लावून सगळं ठेवलं. आणि दुसऱ्या दिवशी माझ्यावर महाकठीण प्रसंग. ते म्हणत, महाराज आता भगवत टाकून यांना संन्यास दीक्षा द्या, कारण ब्रह्मचर्य होते, आणि संन्यास दीक्षा दिल्यावर मग त्यांना समाधी देता येईल. समाधीसाठी पाय जुळले पाहिजेत, मांड्या. अथर्ववेदाचे 7-8 मंत्र आहेत त्याला. आता ते मलाही वेळेवर आठवले पाहिजेत. ती कृपा आहे स्वामी, ते झालं सगळं. पण त्यांना दीक्षा देण्याच्या आधी समाधी करता त्यांचे पाय कसे जवळ येतील त्याच्याकरता 2.5 तास त्या याच्यात लागले. जो खड्डा केला होता त्या खड्ड्यात त्यांचा देह, मी होतो, 2-4 शहाणे लोक होते, त्यांनी फार प्रयत्न केला. हाडं मोडून गेलीस, ती पाय मोडावं लागलेस त्या खड्ड्यात, पाय काय जुळत नव्हते. मग मी म्हटलं आता दुसरा उपाय नाही, म्हणून स्वामीची प्रार्थना केली. मी म्हटलं याच्यातून मार्ग दाखवशील तर, नाही तर मग आमची आता अब्रू राहत नाही. आता तो पतीत पावर आपली अब्रू. अरे घात आघात निवारी छाया पितांबरे करी, तो नंगा झाला पंढरीला, पितांबर आपल्या डोक्यावर धरला आहे. स्वामीच्या कृपेनं ते पाय दोन्ही ओढल्यावर जवळ आले, त्यांना समाधी दिली, सगळं झालं. तर पंचईत दशरथांची अशी आहे की शरीर तेलात पडलेलं आहे. याला किती दिवसाचा रस्ता आहे? जेव्हा आणण्याकरता शीघ्रगामी दूत पाठवले, त्यांना सूचना होती दशरथ मेले, हे दशरथ हे भरताला आणि शत्रुघ्नाला सांगायचं नाही, त्याच्या मामालाही सांगायचं नाही, ते अत्यवस्था आहेत असं सांगा. काय त्यांची व्यवस्था सांगू मी? बिना राजाचं जे राज्य आहे त्या राज्याला सुरक्षित नाहीत राहू देत. कोणते लोक? रामायणाचा श्लोक आहे, नाराजके जनपदे धनवंता असुरक्षिता शर्यते वीर्तदारा कृषी गोरक्षजीविना. मंत्री म्हणतात
ज्या नगराला राजा नसेल, राजा नाही असं कळल्यावर जे खरे धनी लोक आहेत ते त्या नगराला असुरक्षित करतात, गोरगरीब नाहीत करत. लूटपाट कोण करतात? धनी लोक लूटपाट करतात. तेव्हा हे सगळं ज्याच्याकरता राजा नसलेल्या नगरीत वैश्य असेल तो घराचं दार उघडं ठेवून झोपू शकत नाही, इतकं वर्णन आलेलं आहे. डीप आहे सगळं. आता भरताला आणणं म्हणजे महाकठीण काम. तुम्ही चेहऱ्यावरचे भाव लपवू शकता काय? 5 दूत केकई देशाला गेले, भाव कसा लपवतील? सिद्धार्थ विजयू जयंतीर शोक नंदना, सिद्धार्थ विजय जयंत शोक आणि नंदन, हे 5 दूत पाठवले. वाल्मिकी रामायणात नाव आहेत त्यांची. अतिशय चतुर होते ते दूत कर्मात, म्हणून त्यांना पाठवलं. संजयाला शिष्टेला का पाठवलं? त्याची योग्यता आहे म्हणून. आणि वनवासाचंही सांगू नको, रामाचं मृत्यूचंही सांगू नको, तुला राज्याभिषेक होईल हेही सांगू नको, फक्त त्यांना घेऊन ये. शरददंडा नावाची नदी वाहते तिथून. तिथे पोहोचल्यानंतर आता पहिल्यांदा कुलिंगापुरी लागते किंवा लागत होती त्यावेळेला, आता काही सांगता येत नाही. इक्षुमती नदी पार करावी लागेल. मग राजाचं नगर आलं. भरत रात्री झोपले. रात्री झोपल्यानंतर अर्धरात्रीनंतर जागे झाले. भरत म्हणतात, काय गंमत आहे, मला अप्रिय स्वप्न दिसलं आणि अप्रिय स्वप्नातून मी जागा झालो. रात्रीम स्वप्नो दृष्टो दृष्टाम अप्रिया, अप्रिय स्वप्न पाहिलं नाही. काय असेल? आता काही लोक म्हणतात स्वप्नाची काय सत्ताच नाही आहे. आम्ही म्हणतो स्वप्नाची जागृतीची सत्ता सारखी आहे. काय पाहिलं? शत्रुघ्नाने विचारलं, दादा काय पाहिलं? सांगितलं, मी असं पाहिलं, प्लव मानश्च मे दृष्टाच तस्मिन गोमये हृदय, शेणाचा एक मोठा हौद आहे आणि त्या शेणाच्या हौदात, त्या कुंडात आंधुळीत तेल घेऊन पिऊन राहिले आपल्या वडील मला दिसलं. आणि नंतर त्यांनी तीळ आणि भात याचं भोजन केलं. याच अन्नाचं. आपण तिलदान कधी करतो? पिंडदान कधी करतो? मृताचं की जिवंताचं? पिंडदानाला काय लागते? तिळा वाचून पिंडदान होतच नाही, यवा वाचून पिंडदान होतच नाही, भाता वाचून पिंडदान होतच नाही. शत्रुघ्ना तुला काय सांगू, महाराजांच्या अंबारी ज्या हत्तीवर ठेवल्या जातात त्या हत्तीचा दात पडलेला मी पाहिला आणि एकदम अग्नी प्रज्वलित झाला आणि दुसऱ्या क्षणाला विजला, हे मला स्वप्नात दिसलं. थोडंसं तुम्हाला जे स्वप्न दिसतात त्यातलं काय आहे पाहून घ्या. अविदीर्णांच पृथ्वी शुष्कानांचे विधान द्रमान, पृथ्वी फाटलेली मला दिसली. नाना प्रकारची मोठाली झाडं वाळलेली दिसली. सुवर्णाची चौरंग सोडून काळ्या लोखंडाच्या चौरंगावर दशरथ बसलेले मी पाहिले आणि काळच वस्त्र नेसलेले पाहिले. हरंतिमाम राजानाम प्रमदा कृष्ण पिंगला, पिंगल वर्णाच्या स्त्रिया त्यांच्यावर प्रहार करत होत्या शस्त्राने. हे मी सगळं स्वप्नात पाहिलं. लाल रंगाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात होती. रक्तचंदन लावलेले दशरथ मी पाहिले. काय सांगावं, राजा दशरथ, राम आणि लक्ष्मण या स्वप्नाहून या तिघापैकी कुणाचा तरी अवश्य मृत्यू होईल. भरतोवाच, अहम रामो अथवा राजा लक्ष्मणो वा मरिष्यती. 3 पैकी कुणाच तरी मृत्यू निश्चित आहे. भीतीचं काही कारण नाही. माझ्यासारखा सिंह पुरुष त्याला भीती वाटत नाही, पण मलाही आज भीती वाटून राहिली स्वप्न पाहिल्यानंतर. ही जी विषयाची योजना असते ना ती कन्फर्मेशनसाठी असते. जेव्हा जायला निघाले, दूतांनी सांगितलं महाराज चालावं लागेल आणि अयोध्येला प्रस्थान भाचे होतात, कारण भाच्याचं पुण्य फार वेगळं आहे. त्याला भोजन दान फार मोठं पुण्य आहे त्याचं. मी किती वेळा त्याची कथा महाभारतातली सांगितली आहे. बहुमूल्य सामग्री
दशकोटयस्तु संपूर्णावस्थेवच नृतापनया. 20 करोड रुपयाचं सामान त्यांच्याबरोबर होतं. आणि केकई नरेशांनी 10 कोटी रुपयाचं सामान फक्त मामाकरता दिलेलं होतं. हे सगळं काय असेल नसेल ते सहस्रो सुवर्ण बोराची यादीच आहे इथे. म्हणजे आहेर दशरथाकडून अशाही अवस्थेत आला, लपवायचं होतं ना, काही घेऊन खाली हाताने आलंच नाही तर काहीतरी झालेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. पण सकुशल आहे असं दाखवण्याकरता हे आहेर धन पाठवलं आणि मग उलट आलेलं असा त्याचा अर्थ आहे. सेनेसहित भरतांची यात्रा आहे. उल्हास नाही, वाटेत भोजन केलं नाही, तीव्र रथाचा वेग आहे. अयोध्येच्या जवळ आल्यावर अयोध्येच्या आधीच कोसभर त्यांना दुरावस्था दिसली अयोध्येची. ते म्हणतात अयोध्येची दुरावस्था काय कारण आहे. कलिंग नगरापासून मला हे जाणवलं, इतका भयानक वेग होता, भरताच्या रथाचे घोडेही थकले. आता तिथे कृष्ण असते तर त्यांनी त्या घोड्याचा उपचार केला असता. तुम्हाला माहीत आहे जयद्रथ वधाच्या दिवशी अर्जुनाचे घोडे थकले होते आणि त्याची तर प्रतिज्ञा होती, मी आज सूर्यास्ताच्या आधी जयद्रथाचं मुंडकं उडवील, नाही तर अग्निकाष्ठ भक्षण करील. कोणीच नाही अर्जुनाच्या बरोबर. 2 चक्ररक्षक युधामन्यू आणि उपमन्यू द्रुपद राजपुत्र कोणीच नाही. आणि जवळजवळ 3 अक्षौहिणी सेनेचा घेराव होता त्यांच्या भोवती. पुढे द्रोणापासून कोणी जाऊ नाही दिलं. भयानक म्हणजे 18 दिवसात जे युद्ध झालं असेल ते त्या दिवशी सगळ्यात भयानक युद्ध झालं जयद्रथ वधाच्या दिवशी. माध्यान्ह समायला घोडे थकले, सूर्यास्ताला आले होते, सूर्योदय. देवाने सांगितलं अर्जुना घोडे थकलेले आहेत. माझी जरी असते शैब्य सुग्रीव मेघ पुष्प बलाहक तरीही थकले असते. तुझे घोडे पृथ्वीवरचे नाहीत, अरुण लोकातले आहेत तरीही थकले. हे अश्व बाजारातून विकत आणलेले नाही आहेत, हे वरुणाने तुला सप्रेम भेट दिलेले आहेत. हे अश्व आणि हा रथ आणि हे निशाण, तरी घोडे थकले. आपल्याला जर जयद्रथापर्यंत जायचं असेल तर यांना थोडी चंदी आणि विश्राम नितांत आवश्यक आहे. अर्जुनाने सांगितलं ठीक आहे. दुर्योधन एका हाकेवर होते. अर्जुन रथाच्या खाली उतरले आणि रथाच्या खाली उतरून बाणानं वारुणास्त्रानं पाणी प्रगट केलं. बाणाचा हौद आणि बाणाचं छत. चंदी होती, देवाला माहीत होतं. घोडे हाकलणाराला घोड्याचा चारा, हरभरी चंदी, ती घोड्याला खाऊ घातली, थोडंसं फिरवलं, त्यांच्या अंगातले बाण काढले देवानी. याला लागले 24 मिनिटं, एक घटका. दुर्योधन म्हणतात हीच वेळ आहे, आज अर्जुन नक्की मरू शकतो, कारण त्याला रथ नाही, भूमीवर उभा आहे, सगळे मिळून आक्रमण करा. स्वस्थ चित्त अर्जुन, स्वस्थ चित्त. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो. घोडे ताजेतवाने झाल्यावर रथ जुंपला आणि मग दुर्योधन बोलले धिक्कार धिक्कार धिक्कार. आता अर्जुना मारा, आता कोणाची माय व्याली आहे त्याला मारायला. भूमीवर होता तेव्हा तुम्ही नाही काही करू शकले. काय पौरुष असेल, कोणतं शौर्य असेल. सतलज नदीची शतद्रुती नदी, त्याला सतलज म्हणतो आज आपण. आणि औषधी आधी सगळीच उपलब्ध आहे. घोडे थकल्यानंतर थोडा विश्राम घेतला. त्यांनी सांगितलं मला विश्रामाची गरज नाही, पण या घोड्याकरता थोडं थांबावं लागेल. आणि अरुणोदय काल झाला, रात्रीचा प्रवास होता, अरुणोदय काल झाला, सूर्योदयाला थोडा वेळ होता. आणि पुरुष सिंह भरतम, पुरुष व्याघ्रम म्हणजे पुरुष सिंह भरत असं करायचं या ठिकाणी. बरोबर 7 रात्री प्रवास करून 8व्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेला अयोध्यापुरीत पोहोचले. 7 रात्रीचा प्रवास आहे, 7 नाईट्स. घोडे थकतील की न थकतील म्हणून मी सकाळी सांगितलं, आम्ही वक्तेही तसेच आणि तुम्ही श्रोतेही तसेच. परीक्षिती काय करता, परीक्षितीनं 168 तास भागवत ऐकलं, नॉन स्टॉप. वीरासन बदललं नाही, पाणी प्यायला गंगेवर गेले नाहीत, जागे उठले प्रश्नच नाही ना. शुकदेव उठले ना परीक्षिती उठले. आता शुकदेव तर शुकच आहेत, त्यांना काय कठीण आहे, योगीच आहेत.
पण राजा रजोगुणी परीक्षिती 168 तास श्रवण करतो, मग परीक्षिती व्हावं लागेल. याकरता भरत म्हणतात अयोध्येत आवाज नाही आहेत. सकाळची वेळ आहे, जसं सकाळची वेळ आहे मग मुसलमानाचा नमाजचा आवाज येतो वगैरे येतो की नाही, अजान, तसं आपल्या इथे काकडा होईल, सकाळी भगवंताची आरती होईल, दिवस निघायच्या आधी होत असते. काही कारणच नाही, काही आवाज का नाही येत? घंट्याचा आवाज येत नाही, टाळाचा आवाज येत नाही, मृदंगाचा आवाज येत नाही, विण्यात या अयोध्यापुरीतून आवाज का नाही येत भजनाचा? काय कारण आहे? अश्वपती केकयराज होते सोबत, मामा होताच, त्याचा मुलगा होता. त्याने सांगितलं, भरता हे आपल्याला राजधानीत गेल्यावरच कळेल काय घडलं आणि न घडलं. देव मंदिर फुलानं सजवलेले नव्हते आणि घराचे अंगण सडा टाकून रांगोळी घातलेली नव्हती. देवगाराणी शून्यानीच भांते यथा पुरा, सगळं अशुभच लक्षण होतं. सरळ राजमहालातच गेले, पण कोणाशी बोललेही नाहीत. आईकडे गेलेच नाहीत, पित्याच्या भवनातच दशरथाच्या महालात प्रवेश केला. आता काय कराल? पितृदर्शन महालात कोण नव्हतं, कोणी एक शब्दही बोललो नाही. दशरथ मेले हेही कोणी सांगायला तयार नाही. आईला विचारावं म्हणून कैकेयीच्या महालात गेले. अद्यते किंचित कर्तृत्व असते, अरे अपि नवश्रमम शीघ्रम रथ. आई, शीघ्रगामी रथानं 8व्या दिवशी मी अयोध्येला पोहोचलो. 15 दिवसाचा मार्ग 8 दिवसात चाललो. कुशल आहे ना सगळं घरी? तिच्या तोंडावर दुःख नव्हतं, ती हसत होती. कुटील स्त्रिया, मी तुम्हाला कालच सांगितलं, पंकीन चित्रण पद्मीन शंखीन 4 नार कहलाई. जात कोणती होती तिची? ही म्हणते तर काय तू मामाकडे गेला, सुवर्णभूषी शय्या तुझी रिकामी आहे. तो म्हणतो माझं मग सांग, माझा बाप ज्या सुवर्णभूषी शय्येवर झोपत होता ती शय्या मला आत्ता रिकामी दिसून राहिली. बाप कुठे आहे माझा? माझं कौतुक नंतर कर. मला तसं वाटलं होतं की रामाचा राज्याभिषेक झाला असेल, मला असं वाटलं की सगळं सकुशच असेल आणि इथे यात्रा भरली असेल अयोध्येत रामाच्या राज्याभिषेका प्रित्यर्थ, असं मला वाटलं. योमेम भ्राता पिता बंधुर्यस्य दासोस्मिन संपन्न. हा, मी रामाचा परमदास आहे, पित्याचा पुत्र आहे, भावाचा भाऊ आहे, पण मी रामाचा दास आहे. भरत आहेत ते. माते, धर्माचं आचरण हाच ज्याचा स्वभाव, तो सत्य पराक्रमी धर्मज्ञ पिता कुठे आहे? नाही सांगितलं. भगवान गेले. काय बोलले शेवटच्या स्थितीला? जसं पाशात बांधलेला हत्ती विवश होऊन पकडला जातो, तसं विवश दशरथाला माझ्या बापाला कोणी केलं नाही ना. मया तु पुत्र श्रुत्वैव रामस्य महाभिषेक. भरता तू माझा आहेस, त्याला मी वनाला पाठवलं. तुझ्या बापाजवळ मी तुला राज्य आणि रामाला वनवास मागितला. काय बोलले असतील भरत? फक्त विचार करा. किन्नुकारे मसस्सेत मम राज्येन शोचतः. शस्त्र वाचून मारून टाकलं तू मला. आई, तू पूर्वजन्मीची वैरी आहेस माझी, तू माझी आई नाहीस, चांडाळीन. आईला चांडाळ पहिल्यांदा आयुष्यात म्हटलं त्यांनी. शस्त्र वाचून वध केला माझा. काय करायचं आहे मला रामावाचून सुनं राज्य करून? येथे मी राज्य करू, जिथे राम नाही तिथे राज्य मी करू? काय ओळखलं तुम्हाला?
या कुलाचा विनाश करण्याकरता काल रात्री बनून तू या कुलात पत्नी म्हणून आली दशरथाची. काल रात्री आहेस तू. कुलस्य तमभाय काल रात्रीची वागता. धिक्कार आहे तुझ्या जन्माला. तू पेटणाऱ्या अग्नीत प्रवेश केलेला आहेस. त्याचं फल तुला भोगावं लागेल. पापावर दृष्टी ठेवणारी चांडाळीण, कुलकलंकिनी. आईला बोलेल कोणी असं? आईला बोलेल? भरत बोलले रामा करता. परिवृतम मोहान कुले अस्मिन कुलम पासनी. कुलकलंकिणी असा अर्थ आहे. काय केलंस तू हे? आता मी काय करूय तू मला सांग. फक्त स्वतःच्या पुत्राकरता घोर पाप करायला तू कशी प्रवृत्त झालीस? तुझी मनोकामना पूर्ण होणार नाही. रामाला वनवासातून मी जिवंत आहे तोपर्यंत परत आणीन. नाही आला तर मी त्याच्याबरोबर वनात जाईन. पण मी राजा होऊन तुझी इच्छा कधी पूर्ण होणारच नाही. ह्या कुलात अस्मिन कुल ही सर्वेशाम ज्येष्ठो राज्याभिषिक्त. जो मोठा असतो त्याला राजा करतात. धाकट्याला राजा करतात काय? आणि फार खूप बोलले महाराज. त्यांनी सांगितलं दुराचारिणी, पतिघातिनी, मातेच्या रूपात असणारी शत्रू. खूप खूप बोलले ते. तू धर्मराज अश्वपतीची कन्या नाहीस. काहीतरी करून पाप त्या घरात निर्माण झाला आणि या अयोध्येत दशरथाच्या पत्नीच्या रूपानं आलं. नरकगामिनी कैकेयी, धर्मपरायण माता कौसल्येचा पती आणि पुत्रानं वंचित कमावून टाकलं दशरथाला. तू काय तुला सांगावं? सुरभी, कामधेनू वगैरे ते आता काही कथा असतात. 2 बैल आपसात दुर्लभ दुःखी आहेत अशी कथा आहे. आपण त्याला सोडावं लागेल. भरत फार चतुर आहेत, सेवक आहेत. भक्तात आणि सेवकात थोडा फरक आहे. भक्त भजन करतो, सेवक सेवा करतो. आधी नंबर कुणाचा लागतो, भक्ताचा की सेवकाचा? तुमची दासाचा दास करून सेवा करणाराचा नंबर पहिले आहे. त्याचं रिझर्वेशन भक्ताचा आहे. पण आफ्टर दॅट भरत म्हणतात मी सेवक आहे, मी रामभक्त नाही आहे. आणि यांना असं वाटलं की आता कौशल्याकडे जावं. हे जरा लक्षपूर्वक आहे का थोडंसं 10-15 मिनिट. जसं नारद पांडवाकडे आले द्रौपदी स्वयंवर झाल्यानंतर, 5 भावाची 1 बायको, म्हणून शासन कसं करतोस तू हे प्रश्न विचारले धर्मराजाला. ती प्रश्न म्हणजेच राज्य कसं करावं याचा आदेश आहे. तसं या ठिकाणी भरत जे बोलले, कारण भरतांना असं वाटलं कदाचित माता कौशल्याला असं तर नाही वाटलं की यांनी गुप्त दूत पाठवून माय आणि लेक यांनी आपसात काहीतरी ठरून याप्रमाणे ते वर मागायला लावलं आणि रामाला वनवासाला पाठवलं स्वतःला राज्य मिळावं म्हणून. असं काही भरताचा उद्देश तर नसेल. असं कौशल्याला वाटू नये याकरता हा अध्याय. महालात आले. कौशल्या आतल्या दारातून आली. 2 बायांनी धरलं होतं शरीर. असं वेलीसारखं कापत होतं तिचं. सौभाग्यचिन्ह शरीरावर नव्हतं. जी कधी विधवा होऊ शकत नाही तीही विधवा झाली. इंद्रजिताची पत्नी सुलोचना विधवा होऊ शकते, झाली. मंदोदरी विधवा होऊ शकते, झाली. थोडा विचार करा. भरत शत्रुघ्नाबरोबर होते आणि येत तर नेहमीच होते दर्शनाला, नेहमीच. आल्यावर तिने सांगितलं आई ज्या ठिकाणी रामाला कैकेयीनं पाठवलं, आता आई नाहीत म्हणत कैकेयीनं पाठवलं, त्या ठिकाणी मलाही तू पाठवून दे. काय असतील तुमच्याजवळ असतील नसतील, काय रामाजवळून हिसकून घेऊन मला देणारी ही माता, ही वैरीण आहे माझी, ही कैकेयी नाही ते. प्रैप्यम पापयसाम याती सूर्यम च प्राप्त हेमतू. ज्याच्या सल्लेवरून रामाला वनवासात जावं लागलं हे अत्यंत पाप, किंवा हीन जातीचा सेवक, किंवा सूर्याकडे तोंड करून मनमूत्र त्यागणारा, किंवा गाईला लात मारणारा, त्याला जे पाप लागते ते पाप मला लागो जर मी यात सहभागी असेन तर.
कैकईच्या षड्यंत्रात जर मी सहभागी असेन, हीन जातीचा सेवक ब्राह्मण आहे आणि शूद्राचा सेवक आहे, त्याला जे पाप लागते. सूर्याकडे तोंड करून लघवी करणारे, शौच करणारे, गाईला पाय लावणारे, ह्या पापकर्म्यांना जे पाप लागते, माते करैत्वावत कर्मम भरता मृत्युहा. तुला सांगू काय, मला तेच पाप लागेल मी जर असं वागलो असेल तर. सेवकाजवळून त्याच्या शक्तीपेक्षा जास्त काम करून घेणाऱ्या स्वामीला जे पाप लागते ते मला लागो. माते जर माझ्या अनुमतीनं राम वनवासाला गेले असतील, रामावर हे संकट आलं असेल, तर सत्पुरुष व्याप्त संग्रामातून परतून जात नाहीत. पाठ दाखवून जाणाऱ्या क्षत्रियाला जे पाप लागेल ते मला लागो. तुला काय सांगू, ज्याच्या सल्लेवरून राम वनात गेले तो निर्दय मनुष्य खीर, खीर कळते की नाही, तांदूळ दुधात घातलेली खीर, खिचडी आणि बकरीचं दूध हे देवता आणि पितर यांना अर्पण केल्या वाचून जे खातात त्यांना जे महापाप लागते ते मला लागो. म्हणजे खीर शिजवली तर पहिल्यांदा नैवेद्य दाखवावा लागतो देवाला आणि पितरांना, कारण त्याचे मला खरे पितर आहेत खिरीचे, खिचडी आणि बकरीच्या दुधात केलेला पदार्थ तो निषिद्ध असतो. म्हणून पितरांना निवेदन केल्यावर निवेदित नैवेद्य हा त्यांनी ग्रहण केल्यावर तो शुद्ध होतो. ही सगळी पापं मला लागो. माते गायीच्या शरीराला पायाने स्पर्श, ब्राह्मण आणि गुरुजनांची निंदा आणि मित्राबरोबर केलेला द्रोह, याचं जे पाप त्या दुष्टात्माला निश्चितच लागेल. त्याच्या घरात पुत्र असो, दास असो, दासी असो, वसानून जाईल घरते. राजा, स्त्री, बालक आणि वृद्ध आणि भृत्य म्हणजे सेवा करणारा, सेवकाचा सेवक, त्याला मारण्याचं जे पाप लागते ते मला लागो. राजस्त्री बालवृद्धानां वदेति पापमुच्यते भृत्त त्यागोचेत तापम. जन्मभर तुमची सेवा केली 50 वर्ष आणि तुम्ही तो म्हातारा झाल्यावर, युसलेस झाल्यावर त्याचा जर त्याग केला तर तुम्हाला महान पाप लागते. त्याला तुम्हाला पोसावं लागेल, कारण 50 वर्ष तुमची सेवा केली त्यांनी. माते काय सांगू तुला आता, जो माणूस 2 संध्याच्या समयला झोपलेला असतो, म्हणजे 2 संध्या आहेत की नाही, रात्र संपली आणि दिवस निघाला, दिवस संपला आणि रात्र सुरू होते, त्याला संध्या समय म्हणतात. या 2 संध्या समयाला जो मूर्ख माणूस झोपलेला असतो आणि गुरुपत्नी गाम्याचं पाप ज्याला आहे, मित्रद्रोह जो करतो, मित्रांनी धरवळ ठेवली जो हडपून घेतो, मित्रद्रोहीच यत पापम तत पापम प्रतिपद्यताम, ही सगळी पापं मला लागो. त्याला काय सिद्ध करायचं होतं? रामाला वनगमन जे झालं त्याचं तर काय सांगावं. आई, आर्य रामाचं वनगमन माझ्यामुळे झालं नाही तो विश्वास ठेव. तर काय दुष्टात्मा ऋतुकाल प्राप्त झाल्यावर आलेल्या साध्वी पत्नीला जो परत करतो त्याला जे पाप लागते ते मला लागू. कारण ऋतुकालाला पत्नी सेवन करावं अशी आज्ञा आहे, धर्मशास्त्राची मर्यादा आहे की नाही. ती आली असता तिला जो परत करतो पाप मला लागू. स्वच्छ पाण्याला घाण करणारा आणि तहानलेल्याला पाणी न पाजणारा, भुकेल्याला अन्न न देणारा, न्याय करताना पक्षपात करणारा, धन घेऊन पक्षपात करणारा, शेवटी भरत जमिनीवर पडले, व्याकुल, अतिव्याकुलता. आणि मग अंत्येष्टी संस्कार झाला दशरथांचा. त्याची डीप माहिती आहे, इथे आहे, धर्मग्रंथात आहेच. आणि मग त्याची सभा. शत्रुघ्न म्हणतात, दादा एकदा आपण कुब्जेला भेटून येऊ. भरताने सांगितलं, काय करतं, ती दासी आहे, तिला अक्कल किती? सांगितलं नाही, नाश तिनंच केला आहे सगळा. तिनं आपल्या आईला कैकेयीला बिघडवून टाकलं आणि याप्रमाणे हा घोर अनर्थ केला, म्हणून एकदा तिला समोर आणावं लागेल. शत्रुघ्न लक्ष्मणाप्रमाणे जरा क्रोधी होते. आल्याबरोबर कमरेत लात मारून खाली पाडली, ती तलवार काढली. भरताने हात धरल्यावर सांगितलं, पोरा माझा ऐक, हिला मारून काय करशील? हिची काय चूक आहे?
तलवारीनं मुंडकं कापलं, कापणाराची चूक की तलवारीची चूक? ही काय करते रे? ह्या पापीने सगळं केलं असेल, पण आपली आई शहाणी होती ना, तिनं कसं ऐकलं? चूक खरी कोणाची आहे? तू हिचं मुंडकं कापून टाकशील. रामाचा विचार केलास का? दासीचा वध रामाला सहन होणार नाही, ते आपल्याला दर्शनही घेऊ देणार नाहीत, म्हणून शस्त्र म्यान कर आणि कुब्जेचा पिच्छा सोडून दे. तिचा वध नाही करतायत, रामाला आवडेल तसं वागावं लागेल. काय बोलेल? कसा धर्म आहे? शत्रुघ्नाला रागावताना पाहिलं लोकांनी, भरताना रागावताना कधीच नाही पाहिलं. आणि मग भरत म्हणतात, मी रामाला परत आणीन. अभिषेकाची सामुग्री त्यांच्यासमोर आहे. पुरोहितांनी सांगितलं, राजाच्या आज्ञाप्रमाणे तुला राज्याभिषेक करू सांगितलं. राज्याभिषेकाची सामग्री राहू द्या, 14 वर्षानंतर कामी. पण का रे? रामाला मी आणतो. तुम्हाला सांगतो, राज्याचे अधिकारी राम आहेत. मी रामायला आणायला निघालो, ज्याला चालायचं असेल त्यांनी माझ्याबरोबर चालावं. सगळी अयोध्येच होती. नाथ माऊली तर असं म्हणते की उन्हात प्रवास करणाऱ्यांना ऊन नाही लागलं अयोध्यावासियांना, कारण पक्षीही बरोबर होते. त्यांनी पंखाने सावली केली होती, थवाचा थवा पंखाचा पक्ष्यांच्या, म्हणून जाणाऱ्या लोकांना ऊनही नाही लागलं. एवढी माणसं होती, एवढे पशु पक्षी होते. न आले राम वरण्यम वत्सामी वर्षाणी पंचना. मी 14 वर्ष रामाबरोबर राहील. कारागीर होते सोबत, कारण एवढी अयोध्या आहे, एवढी प्रजा आहे. टार रोड होते काय आपल्यासारखे? हायवे होते काय? जाण्याला रस्ता करावा लागेल की नाही? रथ होते. राजा दशरथाचा रथ रिकामा होता, पांढरा ध्वज होता त्याच्यावर, आणि सुवर्णाचा रथ कळ त्याच्यावर आहे. तो रथ खाली होता रामाला परत आणण्याकरता. त्याच्यात कुणीच बसलेलं नाही. दशरथाकरता त्याचा रथ आणि रामाकरता. हे सगळे पायी आहेत, फक्त माता रथात आहेत. तिन्ही माता रथात आहेत. बरंच शत्रुघ्न पायी आहेत. गंगा तटापर्यंतचा इतिहास आहे. या ठिकाणी जलाचा प्रवाह थांबून धरणारे तर काय, प्रत्येक महापुरुष आदर्श आहे या भारतातला. कायको म्हणजे ज्या ठिकाणी पक्षी वगैरे राहतात, प्रत्येक कालाच्या वेळेला वशिष्ठ फार लवकर उठत असत, कारण वशिष्ठ सोबत होतेच. वशिष्ठाच्या मार्गदर्शनाखालीच यात्रा आहे. कारण रिजेक्ट वशिष्ठालाही केलं. वशिष्ठ परीक्षा पाहत होते, भरता तुझ्या बापाची आज्ञा, तुला राज्याभिषेक करू काय? त्याने सांगितलं, महाराज ही दुर्बुद्धी देव करून माझ्यात न येऊ. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो. ही दुर्बुद्धी मला होऊ नये. तुम्ही माझी परीक्षा पाहता, तुम्ही गुरु आहात माझे. आणि मत्स्यशंडा हा तोंडात मासा धरला. मत्स्यशंडा, मत्स्यशंडा याचा अर्थ आहे शंडव म्हणजे खडीसाखरेचा तुकडा. खंडूच्या शमनार्थ रणडिरा म्हणजे खडीसाखर खावी. कसं कराल? म्हणून जिथे शब्द अडले आहेत, एक तर शब्दकोश पाहत चला, किंवा ज्यांना ते सुटले आहेत त्यांना विचारावं तरी लागेल. त्याचा मत्स्यशंडी याचा एक अंश आहे मत्स्य. आता हा अंशाला ग्रहण करून अर्थसमोर ठेवावा लागेल तुम्हाला. आणि नंतर गोगाची भेट आहे पहिल्यांदा. माशम मनम चोकनंदथा हा ते गोग काही ते विशेष काही नाही. त्याने भरताच्या सैन्याला अडवलं वगैरे असं नाही आहे. आणि भरताला पाहिल्यावर नतमस्तक आहे. तो दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज रामाचा निवास दाखवतो. मी रात्री कोठे झोपले होते त्याला माझ्याबरोबर. लक्ष्मण कुठे होते तेही दाखवतो. काय घडलं ते तुम्हाला सांगतो. आणि लक्ष्मणाने जो विलाप केला तो जसाचा तसा त्यांनी भरतासमोर म्हणून दाखवला. लक्ष्मण विलाप करतो आणि रडतो, हे तो महदाश्चर्य सांगितलं. तेच घडलं इथे. लक्ष्मण रात्रभर हाती धनुष्य घेऊन उभे होते. रामाची शय्या पाहिली गवताची आणि भरत मूर्छित पडले. गुहस्वचनम श्रुत्वा भरतो प्रियम. शरीर खाली पडल्यावर सावध केलं त्यांना. तिन्ही मातांना दुःख आहे. आता काही दुःखी आहे. आणि भरताने सांगितलं की बाबा मी भोजन तर करणारच नाही. त्या गोकाला सांगितलं, राम दर्शनानंतरच मी पाणी पिईल. भोजन तर लांब आहे, तोपर्यंत मी जलही ग्रहण करणार नाही. आणि आम्हाला तू मार्ग दाखव. त्यांनी सांगितलं, महाराज मार्ग?
मी चित्रकूटापर्यंत रामा सोबत होतो, मी तुम्हाला घेऊन चालतो, माझ्यासोबत चला, तुम्हाला काय मार्ग दाखवायचा आहे. लक्ष्मणाने रामाकरता पाणी कुठून आणलं ते स्थळ दाखव. औपवाप्यम तदा कथितम राघवम सहसीतया, सीतेसहित रामाने जलप्राशन केलं. ते जल कुठून आणलं? गंगेतून. तो घाट दाखवला, या स्थानावरून जल आणलं, तीर्थ कपाळावर घेतलं आणि नावेत बसले. जटाधारण कुठे केले? त्यांनी सांगितलं, महाराज मी वटाचं दूध आणून याप्रमाणे जटा रामाच्या बांधल्या. आता माझा भाऊ कसा दिसत असेल सांगितलं, जटाधारी तप करणारा तपस्वी किंवा ऋषी. मला तर कल्पना समजत नाही. सुवर्णाचा मुकुट ज्याच्या डोक्यावर, पृथ्वी मोल्यांच्या रत्नाची माळ ज्याच्या गळ्यात इंद्राने दिलेली दशरथाला युद्धात जिंकल्यानंतर, ती रामाला दिलेली, ती त्याच्या गळ्यात, हे सोडून मला तर आश्चर्य वाटतं कोणत्या रूपात मला दादाचं दर्शन होईल. सेना आहे, सेनेसहित भरद्वाजाच्या आश्रमावरचं आगमन ते फारच विचित्र आहे. भरद्वाजाने जो सत्कार केला ना तो फारच विचित्र होता. किती सैन्य असेल, किती लाख लोक असतील, किती हजार लोक असतील भरतासोबत, पण साधू संतांची जी एक शक्ती आहे, त्या मुहूर्ताचं रौद्र सार्प मैत्र पैत्र आदी आसो आप्य वैश्व ह्याचं वर्णन आहे याच्यावर. म्हणजे मित्राला राजाला भोजन कसं घालावं. भरद्वाज म्हणतात, माझा विश्वास नाही बसत की तू राजा होशील. सांगितलं, महाराज विश्वासाचं कारणच नाही, मी रामाचा सेवक आहे. मला दुःख झालं तुमचं म्हणणं ऐकून. तुम्हाला का शंका आली की मी राजा होईल? मला शंका आहे असं तुम्ही बोललेत, मी राजा होऊ शकेन काय? राम जिवंत आहेत तोपर्यंत का नाही विचार केला तुम्ही याचा? मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, राम कुठे आहे मला दाखवा. आता तैसा हृदयामध्ये मी राम होय आपले वार करत झालं. इथे दिव्य सत्कार असा शब्द आलेला आहे, सत्कार नाही केला. ते प्रसन्न झालेले भरद्वाज ते म्हणतात, तुम्ही चिंता करू नका, तुमचे हा करणार आहे काहीही असेल तो उपाशी राहणार नाही. भरद्वाजाने अग्निशालेत प्रवेश केला, जलानं आचमन केलं. आचमन ओठापर्यंत करावं लागतं, ज्याच्यात येव बुडेल एवढं पाणी हातात घेऊन आचमन करायचं. आचमन केल्यानंतर ओठ पुसले आणि आतिथ्य सत्काराकरता विश्वकर्म्याचं आवाहन केलं. शास्त्री विभाग लक्षात ठेवा, आचमन करताना गुरुणा करणे वेगळं, आचमन करणे वेगळं. आचमनाच्या वेळेला पाणी आचमनाचं कंठापर्यंत जायला पाहिजे. फक्त ब्राह्मणाचं हृदयापर्यंत गेलं तर चालेल. क्षत्रिय वैश्याचं आचमनाचं पाणी कंठापर्यंत राहावं आणि शूद्राचं मुखाच्या आत जाऊ नये. आचमन केलं आणि ओठ पुसावे लागतात. आचमनानं ओठ उष्टावतो. होय, विश्वकर्म्याचं आव्हान. आहय्ये विश्वकर्माणं पराष्टामाचे आतिथ्यम कर्तुम इच्छामि तत्र मे संभूती द्याम. त्यांनी सांगितलं, महाराज त्वष्टा देवतांचं आवाहन मी करतो. भरतासहित त्याच्या सैन्यासहित काय वाहन काय असेल नसेल ते तिन्ही लोकपालांना, इंद्र, यम, वरुण आणि कुबेर या देवतांचं मी आवाहन करतो. त्यांच्याजवळ जे अति उत्कृष्ट अन्नाची व्यवस्था असेल ती त्यांनी आजच्या रात्रीपुरता माझ्या आश्रमात करून द्यावी. किती हिंमत असेल, शक्ती असेल. सुरपती इंद्राचं आवाहन, धनपती कुबेराचं आवाहन, जलपती वरुणाचं आवाहन आणि मृत्युपती यमाचंही आवाहन, विश्वकर्म्याचंही आवाहन. सगळी तयारी झाली. किती क्षणात शिक्षाशास्त्रात सांगितलेली जी उच्चारण विधी आहे, व्याकरण शास्त्रोक्त प्रकृती प्रत्ययासंबंधी स्वरयुक्त वाणी यांना आवाहन करावं लागतं. देवतांचं आवाहन त्यांना कळणारी वाणी म्हणजे स्वरयुक्त मंत्र म्हणावा लागतो. त्याचा षड्ज, पंचम, मध्यम याचं भान ठेवून मंत्र म्हणावा लागतो, तेव्हा ते आवाहित होतात. तशी येत नाहीत. आपण ज्ञानवा तुकाराम म्हणतो स्वरबद्धता आहे की नाही, त्यात आनंद का मिळतो, त्यात विशेष स्वरबद्धता निर्माण केलेली आहे. म्हणून 5 योजन म्हणजे 20 कोस भूमी. विश्वकर्मा आल्यानंतर 20 कोसाची भूमी समतल झाली. आता त्यांनी ते मशीन आणले असतील बघ, तर काय सांगावं. उंच नाही, सखल नाही, पर्वत नाही, वृक्ष नाही, कुछ नाही. कारण सैन्य किती होतं, लोक किती होते,
चारी बाजूची भूमी आणि तिथे भोजनगृह निर्माण झालं. भरता करता दिव्य राजसिंहासन या पृथ्वीवरचं नव्हतंच. सिंहासनावर राम विराजमान असं दिसत होतं. आहे भरत बसलेच नाही, रामाला प्रणाम केला आणि सिंहासनाची भरताने पूजा केली. बालमाभ्य